नमस्कार, मी श्रीकांत उमरीकर. आपण पाहतात ॲनलायझर. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. ॲनलायझरचं ॲप असं मी आधी म्हणतो, पण ॲनलायझरच्या ॲपमध्ये काही टेक्निकल अडचणी आहेत. त्याच्यामुळे ज्या कोणी तो डाउनलोड करायचा प्रयत्न केला तो डाउनलोड होत नाही आहे. त्याच्यामुळे कृपया फक्त सबस्क्राईब करा. सध्याच्या ॲपची जेव्हा अडचण ती जी दूर होईल तेव्हा आम्ही तुम्हाला सांगतो. आजचा जो विषय मी तुमच्यासमोर ठेवतो आहे, खरं तर मला अशी अपेक्षा होती की आज काही माध्यमांनी त्याच्यावरती जरा व्यवस्थित लिहावं, पण अपेक्षेप्रमाणे राहुल गांधीच्या बाजूनच सगळं मीडिया आहे आणि हे पुन्हा एकदा सिद्ध झालं. माफीवीर म्हणून ज्या सावरकरांना राहुल गांधी सारखे बदमाश आणि त्यांचे हलकट वैचारिक सल्लागार, मी इतक्या घाण शब्द यासाठी वापरतोय की यांचा बदमाशपणा बघा. ह्यांचं भर सभेमधलं वाक्य आहे की मी राहुल सावरकर नाही, राहुल गांधी आहे, मी माफी मागत नसतो. हे भर सभेतलं वाक्य आहे त्यांचं, राहुल गांधींचं. आणि हेच बदमाश राहुल गांधी आज म्हणजे कालची गोष्ट आहे, जबलपूरच्या उच्च न्यायालयामध्ये नाक रगडून माफी मागते झाले, जे सगळ्या आणि लेखी स्वरूपातली माफी आहे. पुन्हा प्रकरण असं आहे की शिवराज सिंग चौहान तेव्हा मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री होते. 2018ची गोष्ट. निवडणुका चालू होत्या उत्तर ह्याच्यामध्ये छत्तीसगडमध्ये. झाबुआ जिल्ह्यातल्या एका प्रचार सभेमध्ये राहुल गांधी यांनी बिनधास्तपणे त्यांच्या नेहमीच्या स्टाईलमध्ये बेफाम आरोप केला. पनामा फाईल्स किंवा पनामा लिंक्समध्ये कार्तिकेय सिंह, शिवराज सिंग चौहान यांचे चिरंजीव यांचं नाव कसं आहे, त्यांचं नाव असूनही त्यांना शिक्षा कशी झाली नाही, अटक काय, जे काही शब्द आहेत पुढचे सगळे. कार्तिकेय सिंहने बरोबर जिल्हा न्यायालयामध्ये त्याच्या विरोधात खटला दाखल केला होता. 6 नाही 8 वर्ष झालेत या सगळ्याला. 2018ची गोष्ट. आणि जेव्हा त्या वारंवार नोटिसा पाठवणे त्यांची ती स्टाईल आहे राहुल गांधींची. त्यांना खालच्या न्यायालयामध्ये हजर राहायचं नसतं. यापूर्वी सुरतच्या न्यायालयाचं असंच प्रकरण त्यांनी लांबवलं होतं. भिवंडीच्या आपल्या कोर्टामधले असंच त्यांनी लांबवलं. आता स्वतः फेऱ्या मारावं लागलं. आता इथे तसंच होणार, फेऱ्या माराव्या लागणार. केस तर अशी सगळी अडकून बसलेली आहे. शेवटी त्यांच्या तथाकथित वकिलांनी, म्हणून मी त्यांना हलकट कसे बदमाश त्यांचे सल्लागार सुद्धा आहेत बघा, म्हणून मला हे घाण शिव्या वापरावं लागायला लागत आज, की त्यांना सल्ला दिला की हे तर काही खरं नाही, किती वेळा हे करायचं, त्याच्यापेक्षा आपण हायकोर्टात जाऊ जबलपूरला, कारण की यांच्या इज्जतीपेक्षा खालचं आहे ना हे सगळं. यांची इज्जत जाईल जिल्हा न्यायालयामध्ये हजर राहिले तर. यांनी हायकोर्टामध्ये एक अर्ज केला. अर्ज कसा केला, तो बदमाशपणा आहे की झालेल्या याच्याबद्दल मी खेद व्यक्त करतो. आणि मला काही हे कार्तिकेय सिंहबद्दल म्हणायचं नव्हतं. तेव्हाचे छत्तीसगडमधले जे मुख्यमंत्री होते रमण सिंग, त्यांचे चिरंजीव, त्यांच्याबद्दल मला बोलायचं होतं. आणि आम्ही लेखी स्वरूपामध्ये ही माफी मागतो आहोत. कुठं लिहून दिलं, जबलपूरच्या हायकोर्टमध्ये. कालची गोष्ट. कारण की ह्यांना इकडं जायचं नाही, अजून न्यायालयाचा निकाल आलेला नाहीये, ते तर वेगळीच गोष्ट पूर्णपणे. म्हणजे ह्यांचा बदमाशपणा बघा. हेच ह्यांनी असंच प्रकरण सुरतच्या बाबतीमध्ये केलं होतं की सुरतच्या न्यायालयात जावं लागू नये म्हणून यांनी मरमर करून तो खटला गांधीनगरच्या हायकोर्टमध्ये कसं शिफ्ट करता येऊ शकेल, काय सगळा प्रयत्न करून झाला, पण ते जमलं नाही. आताही राष्ट्रीय स्वयंसेवक संघ गांधी हत्येमध्ये कसा सहभाग आहे त्याचा त्यांच्या विरोधात संघ स्वयंसेवकांनी बदनामीचा खटला दाखल केलेला आहे भिवंडीच्या कोर्टामध्ये. आणि ह्यांना भिवंडीला चक्रा माराव्या लागत आहेत. अजूनही त्याची सुटका झालेली नाही. पुण्यामध्ये जे खटला दाखल झाला सावरकरांच्या बदनामीचा, हे वारंवार सिद्ध झालेलं आहे की राहुल गांधी बेफामपणे बोलत राहतात. आणि म्हणून म्हणलं ना की त्यांचा जो वैचारिक हलकटपणा, बदमाशी आहे ना, हे जे मला आज तीव्र शब्द वापरावं लागलेत ना, स्वातंत्र्यवीरावरती तुम्ही शिंतोडे उडवता, स्वातंत्र्यवीरांना तुम्ही माफीवीर म्हणून म्हणता. ह्याच्याबाबतचा सविस्तर व्यवस्थित अकॅडमिक स्वरूपातला खुलासा विक्रम संपत यांनी पुस्तकात करून ठेवलेला आहे. 2 मोठ्या खंडांमधली ही पुस्तकं आहेत. इंग्रजीमध्ये तर आहेतच, मूळचं आत्ता मराठीमध्ये पण उपलब्ध आहे. आपल्यापैकी ज्यांना इंग्रजीची ॲलर्जी आहे ना, त्यांनी मराठीमध्ये वाचावं. नीट सगळं व्यवस्थित सांगितलेलं आहे. तेव्हाच्या पत्राची पद्धत कशी होती, महात्मा गांधी असो, नेहरू असो, कोणालाही तुरुंगात टाकल्याच्या नंतर अधिकाऱ्यांना पत्र लिहिण्याच्या बाबतीत त्याचा एक फॉर्मॅट होता. आणि तेही हे पत्र त्यांनी सगळ्या कैद्यांच्यासाठी म्हणून लिहिलेले असताना सुद्धा त्यांना माफीवीर म्हणून हिणवतात. मला त्यांच्याबद्दल तर त्याच्यापेक्षा जास्त संताप मला त्यांना पाठिंबा देणाऱ्यांचा आहे. हे इतके भयानक आहेत सगळे. ह्यांचा स्वतःचा जो काही सावरकर द्वेष आहे, मी वैचारिक मतभेद समजू शकतो, असायला पाहिजे. महात्मा गांधींचे समजा वैचारिक मतभेद आहेत, उद्या महात्मा गांधींच्या विरोधामध्ये जो कोणी असं बोलेल त्याचाही मी कडक शब्दात निषेधच करेल.
कुठलाही महान नेता त्याचं जे स्थान त्याने कमवलेलं असतं त्याचे तुम्ही वैचारिक विरोध तुम्ही करू शकता, मांडू शकता तसं, पण त्याच्यासाठी वाटेल तसे शब्द वापरायचे. बाबासाहेब आंबेडकरांच्या नावानं वाटेल तसं त्या काळामध्ये बोलल्या गेलेलं होतं. स्वतः काँग्रेसनी त्यांना निवडणुकीमध्ये पाडलेले, त्यांच्यावरती शंकर सारख्यांनी नको ते कार्टून काढलेले. पण याचा अर्थ असा होत नाही ना, तुम्हाला आंबेडकरांचा विचार पटो किंवा न पटो, तुम्ही तसा वैचारिक पातळीवरती विरोध करू शकता, सावरकरांचा विरोध करू शकता, बाबासाहेब गांधींचा करू शकता, नेहरूंचा करू शकता, पण याचा अर्थ असा होत नाही की त्यांच्यासाठी काही भाषा वापरावी आणि कोणी वापरावी. अजून एक तुम्हाला मी मुद्दा सांगतो. काही ज्येष्ठ पत्रकारांनी ह्याच्यावरती फार आता सविस्तर व्हिडिओ केलेत. अजूनही हे प्रत्यक्ष ह्या खटल्याचं जे काही समजा उद्या या उच्च न्यायालयाने ते रिजेक्ट केलं आणि सांगितलं की खालच्याच कोर्टात जात झक मारत राहुल गांधींना जिल्हा न्यायालयामध्ये हजर राहावं लागेल, हे जे टाळत आले ना आत्तापर्यंत, आणि ह्या ज्या सगळ्या 5-25 केसेस चालू आहेत ना, उद्या तर अशी परिस्थिती येईल की ह्या कोर्टातून त्या कोर्टात, त्या कोर्टातून त्या कोर्टात नुसती धावपळ करत बसावं लागेल. कारण की ह्यांचे कारनामेच तसे आहेत. ह्याच्यातला जो दुसरा मुद्दा सांगितलेला आहे ह्या पत्रकारांनी, मी आवर्जून ते सगळे व्हिडिओ पाहत होतो काल, की हे बरोबर खटला दाखल केल्याच्या नंतर जेव्हा अगदी गळ्याशी येतं त्यावेळेस माफी मागवतात. म्हणजे ह्यांना होईल तोपर्यंत हे सगळं रेटत, ह्यांनाही माहिती माफीच मागावं लागणार आहे म्हणून. ह्यांचा बदमाशपणा असा आहे की हे होईल तितकं लांबवणे, म्हणजे सरळ सिंपल पॉलिसी. आपल्याकडच्या न्याय व्यवस्थेतलं सगळ्यात मोठं लूपहोल, त्रुटी जी आहे, भगदाड जे आहे, की ते म्हणजे लागणारा वेळ. तारीख पे तारीख, तारीख पे तारीख, आणि नेमका ह्याचा फायदा घ्यायचा, बोंब मारायची. कोणीतरी खटला दाखल करतं, खटल्याचा तर काही निकाल तातडीनं काहीच होत नाही, आपले वकील लावायचे, वकील लावायला काही लागत नाही, काँग्रेस पार्टी पैसा द्यायला लागली, आणि काही तर तुमच्या ह्याच्याखाली दबलेले आहेत, प्रत्यक्ष खासदार मंत्री राहिलेले तुमच्या ह्याच्यामध्ये, ते वकील तुमच्याकडून काय पैसे घेणार, आणि चालत राहतो तो खटला. हा खटला 8 वर्षाच्या नंतर निकाले आलेला नाही. परत सांगतो की यांनी माफी दाखल केली. हे बदमाश असे आहेत की यांना ताबडतोब का नाही कळले. तुम्ही बोलल्याच्या नंतर जेव्हा खटला दाखल केला, पहिल्या सुनावणीच्या वेळेस पहिल्यांदा जेव्हा नोटीस आली, ताबडतोब सांगून टाकायचं की नाही, मला असं नव्हतं म्हणायचं, अमुक तमुक, संपला असता विषय तिथं. तसं नाही केलं. 2018ची गोष्ट, 19चा निकाल अजून लागायचा आहे, लोकसभेची निवडणूक व्हायची आहे. इतके वर्ष हे चालवलं ह्यांनी बदमाशपणा. आणि एवढ्याच्या सगळ्याच्या नंतर आता काय केलं, स्वतःला जिल्हा न्यायालयात जावं लागू नये म्हणून जबलपूरच्या उच्च न्यायालयामध्ये आपला माफीनामा सादर केलेला आहे. त्याच्यावरती काय कारवाई ती पुढची गोष्ट. अजून एक मुद्दा मी तुमच्यासमोर ठेवतो. तवलीन सिंग यांचं मी तुम्हाला आवर्जून इंडियन एक्सप्रेसमधलं 5th कॉलम नावाचा त्यांचा जो कॉलम आहे त्याचा संदर्भ दिला होता. कितीतरी हे सगळे तटस्थ असलेले, मी हे भाजपच्या बाजूचे मोदीचे कौतुक करणारे पण म्हणत नाही, रामचंद्र गुहाचा संदर्भ दिल्याच्यानंतर हे सगळे ह्यांची जी पिलावळ ती भडकली सगळी. रामचंद्र गुहा तर भाजपचे नाही आहेत. रामचंद्र गुहांनी काय आणि कसे किती स्टेटमेंट ह्याच्यापूर्वी केल्याच्यानंतर हे सगळे त्याच्या समर्थनार्थ पुढे आलेले होते. मला रामचंद्र गुहांची बाजू घ्यायची नाहीये, माझा काही तो आवडता लेखक किंवा विचारवंत नाही. पण आज जेव्हा तो तुमच्या विरुद्ध लिहितो म्हणत, हे आवर्जून त्याच्या विरुद्ध तलवार उपसून पुढे. तवलीन सिंगला तुम्ही कसं ट्रोलिंग केलं तेही मी मागच्या एका व्हिडिओमध्ये तुम्हाला आवर्जून सांगितलं, हे ट्रोलिंग केलं. आणि आताची गोष्ट आहे, सावरकरांना जेव्हा हे त्यांची अवहेलना करत होते किंवा आता शिवराज सिंग चौहान यांच्या चिरंजीवाच्यासाठी यांनी शब्द वापरले, तेव्हा सगळ्यांनी ते एन्जॉय केलेलं आहे. कारण की मध्य प्रदेशमध्ये दीर्घकाळ चाललेलं शासन यांच्या डोळ्यामध्ये खुपत होतं. ह्यांना शिवराज सिंग चौहान भाजपही नको होतं, शिवराज सिंग चौहानही नको होतं. त्याचं समर्थन करणारे, लिखाण करणारे हे सगळे तथाकथित विचारवंत, पत्रकार, बुद्धिवंत, ह्यांची सगळ्यांची बदमाशी जी आहे ना, ती ही अशी आहे. किंवा मी जुनं उदाहरण परत सांगतो, आता मी त्या राम मंदिरच्या प्रकरणामध्ये पण त्याचा उल्लेख परत एकदा केला होता. रोमिला थापर आणि इरफान हबीब हे दोघंही बदमाश असेच याच पद्धतीने, की हे बाबरी मशीद ही समतल भूमीवरती कशी उभी आहे, जेव्हा त्याच्या खाली प्राचीन मंदिरांचे अवशेष सापडले, आज तागायत ह्या बदमाशांनी खुलासा केलेला नाही किंवा जाहीर माफी मागितलेली नाही की आमचं चुकलं म्हणून. ह्याच्यात पक्ष, हिंदू मुस्लिम असा पण संबंध नाहीये. तुम्ही सत्याच्या बाजूने असायला पाहिजेत, तुम्ही वस्तुस्थितीच्या बाजूने असायला पाहिजेत. ते न करता तुम्ही अशा पद्धतीनं या घाणेरड्या लोकांची तळी उचलता, राहुल गांधी सारख्यांच्या. हे बदमाश आहे, ते पर्पजफुली करतात, हे देशद्रोही आहेत.
जॉर्ज सोरोसच्या फंडिंगवरती काम करणारे हे सगळे बदमाश, तोही आम्ही व्हिडिओ केलेला आहे की परदेशी ज्या देणग्या आहेत NGOला मिळणाऱ्या त्या कशा अतिरेकी कामासाठी, आतंकी कारवायांसाठी वापरल्या जातात आणि त्याच्यावरती कंट्रोल करण्याच्यासाठी म्हणून शासनाने हे जे नवीन ह्या FCRA कायद्यामध्ये जे बदल केलेले आहे आणि त्याच्यातले मी तर सगळे पॉईंट टू पॉईंट सांगितले, जेणेकरून माझ्यावरती हा आरोप नको की मी माझ्या मनानं त्याचं काहीतरी इंटरप्रिटेशन केलेलं. राहुल गांधींनी नाक रगडून जी जबलपूरच्या उच्च न्यायालयामध्ये माफी मागितली त्याच्यावरची ही उसंत वाढ. मागतोय माफी रगडून नाक, कायद्याचा धाक पहा जरा. प्रचार सभेत आरोप बेफाम, आता फुटे घाम राहुल. 8 वर्षांनी हा आलेला निकाल काँग्रेसचे हाल करणारा. लिब्रांडूंची टोळी आज झाली गप्प, नॅरेटिव्ह ठप्प खोटारडे. सांगा आता कोण आहे माफीवीर, निकालाने धीर सुटलेलं. खटले अजून बरेच शिल्लक, हे तर क्षुल्लक प्रकरण. कांत म्हणे बरी अशी चपराक, नॅरेटिव्ह खाक करणारी. निकाल तर काय अजून लागलेला नाहीये. यांनीच माफी मागितली म्हणून मी म्हणलं की बाबा त्या निकालाने ह्यांना झटका बसलेला आहे. प्रत्यक्ष निकाल अजून लागायचा आहे. त्या निकालामध्ये समजा समोरच्या पक्षानं अशी भूमिका घेतली की आम्हाला माफी वगैरे चालणार नाही, आमचं अमुक नुकसान झालेले त्याची भरपाई करून द्या किंवा ह्यांना जी काही आहे ती शिक्षा द्या, माफी आम्ही देणारच नाही त्यांना. हे असंच प्रकरण ह्यापूर्वी अरविंद केजरीवाल यांनी सुद्धा केलेलं होतं. अरुण जेटली असो किंवा नितीन गडकरी असो, त्यांचे नाक रगडून माफी मागावी लागली. ह्याच बदमाश राहुल गांधींना चौकीदार चोरे प्रकरणात न्यायालयात माफी मागावी लागलेली, सर्वोच्च न्यायालयाची माफी मागावी लागलेली. वारंवार हे बेफाम आरोप करतात, वारंवार फालतू पद्धतीनं बोलतात. तसेच ते संजय राऊत घाणेरडे, त्यांच्यावरती पण आता खटले दाखल झालेले आहेत. ह्या सगळ्या गोष्टी होत्या. सगळे विचारतात ना मग त्यांच्यावर खटला का दाखल करत. अरे खटले म्हणलं ना, हा तर 2018चा खटला आहे, माहीत सुद्धा नव्हता. आज ते ह्यांनी स्वतः माफी मागितल्याच्या नंतर ते प्रकरण वरती आलं. कुठं काय कुठल्या न्यायालयामध्ये खटले पेंडिंग आहेत, हे आपल्या न्यायव्यवस्थेचा दोष आहे. तो काय आत्ता हे मोदी गव्हर्नमेंट आल्याच्या नंतर काही नवीन दोष निर्माण झाला असं नाही, आधीपासून चालू आहे. हेरॉल्डची तर केस प्रत्यक्ष काँग्रेसच्या काळामध्येच रजिस्टर्ड झालेली. लालू प्रसाद यादव वगैरेंसारख्यावरती कारवाई तर प्रत्यक्ष काँग्रेसच्याच UPAच्याच कालखंडामध्ये सुरू झालेल्या आहेत. आता त्या फक्त पुढं चालू आहे तितकंच फक्त. राहुल गांधींची माफी तर ही ठीक आहे, ते काय हॅबिच्युअल म्हणतात त्याला, तसं सराईत गुन्हेगार जसा असतो ना, पुन्हा गुन्हा करतो तसा हा बदमाश पुन्हा अजून काहीतरी बोलत राहील. उलट माझं तर असं म्हणणं आहे संघ कार्यकर्ते, भाजपचे कार्यकर्ते आणि बाकीच्यांना सुद्धा, की तुम्ही यांच्यावरती जास्तीत जास्त खटले दाखल करा. केवळ भाजप संघ इतक्यापुरतंच नाही, ज्या कोणाची राहुल गांधी सारखे बदमाश हे अशा पद्धतीनं मानहानी करतील त्या सगळ्यांनी दावे दाखल केले पाहिजे. पण अडचण काय होते माहिती आहे का, ज्युडिशरी वगैरे हे इतकं खर्चिक पण आहे, किचकट पण आहे, वेळखाऊ पण आहे. त्याच्या मागं लागायला वेळ नसतो. आपले स्वतःचे प्रकरण सुद्धा आपल्याला मार्गी लावता येत नाही, तर बाकीच्या गोष्टी कुठं बोला. नेमकं त्याचा हेच बदमाश फायदा घेतात. असो, पण असा एखादा निकाल सुद्धा, अजून निकाल लागायचा पण असा एखादा प्रसंग सुद्धा अशी काही यांना चपराक लगावतो ना, की जसं आता त्यांना सावरकरांबद्दल बोलणं मुश्किल होऊन बसलेलं आहे. बघूयात पुढं काय होतं ते. इथेच थांबूयात. धन्यवाद.